पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मध्यरात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी क्रिकेट संघ दही सर, ग्रामस्थ मंडळ दही सर आयोजित स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 हे दुसरं पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. पहिली रचना कोणी शेकोटी केले असेल तर प्लीज ती लगेचच विजवा. आय थिंक ड्यू फॅक्टर आहे अथवा मग शेकोटीचा धूर, त्यामुळे विजिबिलिटी थोडीशी कमी आपण जरूर पाहतोय. डावाला सुरुवात होईल. फर्स्ट क्वार्टर फायनल डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी कार्डी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय गावदेवी 12-13 नागावला. शुभेच्छा दोन्ही संघांना. आघाडीची जोडी कार्डीची आपण पाहतोय केतन मात्रे, ज्याने अर्धशतकाच्या या पहिल्या रजनीमध्ये झळकावलेला तो आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्ट्राईक ऑन स्ट्राईक विशाल आहे. पहिल्या षटकामध्ये सूरज मडवी पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मडवीला पहिला मारलाय मात्रेने. षटकार. भोईर गेसर यांचे या ठिकाणी आगमन झालेले. या दादा आपलंही सहर्ष स्वागत. गावदेवी मंडप डेकोरेटर्स राजेश दादा भोईर हा सामना नागावने जिंकला तर त्यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहिला षटकार आला 2100. 2000 मध्ये वाढ होते 100 रुपयांची. 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकार पहिला आपण पाहतोय विशालचा बॅट मधून. भव्य स्वागत. आणि या सामन्याची सुरुवात देखील अटॅकिंग. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. ओहो, स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं यावेळेला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. तकदीर जालिमकर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 साडी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेला कार्डीचा फलंदाजांना. परेश जालिमकर हे देखील ऑनलाईन त्या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. बरेचसे प्रेक्षक रजनी स्पर्धांना ऑनलाईन भेट ते देत असतात. सध्या ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट सुंदर टेलिकास्ट. रोशन फराड, आतिश भावेश, संस्कार हे 3 कॅमेरामॅन आहेत. जबरदस्त टेलिकास्ट. डीप स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. इनफिल्डच्या फिल्डरचा थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, पण धावा मिळत असताना आपण पाहतोय 2. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे 8 या आकड्यावरती. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली जेव्हा आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. आदरणीय नारायण शेठ भोईर, काळूराम शेठ भोईर, हरिश्चंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष शेठ भोईर आणि ऑल भोईर ब्रदर्स यांच्याद्वारे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. बॅकफुटला कट केला बॉलचा लॅडी बॅकफुट पॉइंटला सीमारेषेच्या जवळ अडवलाय. स्टॉप करून थ्रो. थर्डचा कॉल. केतनची विकेट धोक्यात आहे पण पोहोचलाय तो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मला सामना आठवतोय माताडी अगेन्स्ट खार्डी. ज्या पद्धतीनं तो सामना रंगला होता. राजने जी बॅटिंग केली होती केतनच्या अर्धशतकाला तो उत्तर देत होता आणि खाडीचा ऑडियन्स राजच्या विकेट नंतर जो रिस्पॉन्स देत होता. जेव्हा ऑडियन्स रिस्पॉन्स देतो समालोचन करण्याची मजा वेगळी असते. जरी मध्यरात्री असेल तरी जेव्हा ऑडियन्स रिस्पॉन्स देत असतो विकेट नंतर षटकारानंतर ती मजा वेगळी असते. धावसंख्या धावफलकावरती 11. या पहिल्या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अंपायर्स काही चर्चा करतायत पण ती चर्चा लगेचच त्यांनी थांबवली. आजची पहिली रजनी दुसऱ्या पर्वाची स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025. उद्या दुसऱ्या रजनीला आपण सुरुवात करू ठीक 6:30ला. पहिल्या दोन्ही संघांनी उपस्थित राहा. टॉस होईल 6:45 आणि 7 बरोबर पहिला चेंडू पडेल दुसऱ्या रजनीचा. उद्या फर्स्ट सेमीफायनल देखील असेल. बॅकफुटला कट केला. शॉर्ट कव्हरला फिल्डर. 1 धाव सहजरित्या आपण पाहतोय केतनकडून. संत सुरुवात करतोय. ऑफस्टंपचा बाहेर बॉल होता आणि प्रत्येक बॉलला तुम्ही सीमारेषेच्या बाहेर मारू शकत नाही. क्रिकेटचं सूत्र देखील हेच सांगतं जर खराब चेंडू असेल. पण सध्याच्या घडीला आपण मॉडर्न डे क्रिकेट्समध्ये मॉडर्न डे क्रिकेटर्सकडून या सर्व गोष्टी पाहत आलेलो आहोत की ते फटके बनवत आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक बॉलला मारण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये. अराउंड द लेग बोल्ड. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड.
ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, राऊंड द विकेटने आले, अराउंड द लेग बोल्ड, दोन्ही पायाच्या मधून. पण मडवीला असं वाटलं की पायाला लागलाय बॉल आणि अंपायर लेग बिफोर विकेट का देत नाही प्रश्न विचारत होते वारंवार. अंपायरने स्पष्टपणे सांगितलं की मी आता कसलं उत्तर देऊ तुला. LED ब्लिंक झालेली आहे आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज. विशाल पहिली विकेट पडते 11ला, 12ला पहिली विकेट पडली, 11 धावा विशालच्या बॅटमधून आल्या आणि मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. करंट रन रेट 12 आहे म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 48 दाखवतोय. 48 जरी बनल्या तरी फार मोठी फाईट द्यावी लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल, कारण मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि सध्याचा जो ॲटमॉस्फिअर आहे त्यामुळे या धावा मोठ्या बनतील. 40+ पोहोचल्यानंतर संघर्ष करावा लागेल नागावले. सेकंड इनिंगमध्ये मोठा जे बॉलिंग युनिट आहे खार्डीकडे, पण सध्या मी म्हणेन नागावला चांगली गोलंदाजी करायची आहे. रोहित आला सेकंड ओव्हरमध्ये. ऑल लेग स्टम्पचा यावेळेला बाहेर टर्न करण्याचा प्रयत्न होता, इट इज वाईट. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 13. रमाकांत पवार सरांना आपण पाहतोय. महायुती बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये देखील महत्त्वपूर्ण त्यांची जबाबदारी होती ॲज अंपायर. प्रसाद सहस्रबुद्धे सर ऑन ग्राउंड सध्या आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. निरंजन सावंत सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. फार जबरदस्त कामगिरी राहिली तिन्ही अंपायरशी. यस महेंद्र दादा आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्समध्ये, जे मॅनेजमेंटमधले प्रमुख आहेत सध्या या स्पर्धेचे, आणि तेही कौतुक करतात अंपायरचं की फार जबरदस्त अंपायरिंग सध्या तरी राहिले पहिल्या रजनीमध्ये या तिन्ही अंपायर्सकडून. स्विच हिट डीप मध्ये फील्डर थांबलाय, तो का थांबला त्याचं उत्तर द्यावं लागेल त्याला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका पाहायला मिळाला. डीप स्वीपर कव्हर, फिल्डर मागे थांबला होता. नयन मडवी बॉलच बॅक हँड लॉंग ऑफला बॉल चालला, फिल्डर त्याकडे उपस्थित आहे. थोडंसं फंबल सेकंडचा प्रयत्न होता पण तो थांबावा लागेल. लगेचच कव्हर करून थ्रो केला त्या फिल्डरने. रुद्रमाई सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, त्याचं कारण आहे की नागाव करांचे क्रीडांगण आहे आणि या बाजूलाच थोडंसं आपण दूर गेलो तर खार्डी गाव देखील आहे. दोन्ही जवळची गावं. ओहो बॅटस्विंग जबरदस्त, अपील स्ट्रॉंग आहे, लाऊड शाउट, पण अंपायरचा स्पष्टपणे नकार. बॅट्समन सेफ. हे आपण ऍक्शन रिप्ले पाहूयात पुन्हा एकदा कुठून बॉल गेलेला आहे. लांबून बॉल गेलाय बॅटचा, पुन्हा तुम्हाला पाहायला मिळतोय बॅक साइडने. स्क्रीनवरती सध्या तरी दिसतं की बॉल आणि बॅटचा संपर्क नव्हता, पण जर इथे अल्ट्राएज अथवा स्निकोमीटर असता तर कदाचित आपण स्पष्टपणे क्लिअर सांगू शकत होतो. इथे दिसतंय की बॉल आणि बॅटचा संपर्क दूरच आहे. झूम केलं आता ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटने. ओहो इथे यावेळेला वाईड. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 19. 19 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ खार्डी डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि आज चॅम्पियन सारखेच खेळलेले आहेत. नागावने दुसऱ्या बाजूने दोन्ही सामने चांगले खेळले. ओहो कमी गती, फटका अटेम्प्ट केलाय पण शॉर्ट स्क्वेअर लेगला मिस टाइम होता. सेकंडचा कॉल आहे, प्रल्हाद धावतोय, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय पण प्रल्हाद त्या अगोदर आलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मॉन्सॉन 21. 21 धावा धावफलकावरती या षटकातील एक बॉल आणि बाकी आहे. अशोक पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर पहिल्या मॅच पासून आमच्या सोबत आहेत. महत्वपूर्ण जबाबदारी या संपूर्ण स्पर्धेची 4 रजनींमध्ये ते असतील. त्यासोबत ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट. आज मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला, ते शेवटच्या रजनीमध्ये आपल्यासोबत जरूर असेल. फार टाईट शेड्यूल आहे या सीझनचं. लॉफ केलाय, समोर चाललाय बॉल, लॉग ऑफ मध्ये फिल्डर उपस्थित, एक धाव. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सध्या ती 22. 11चं करंट रन रेट ठेवलंय आणि 2 षटकांच्या खेरीज 22 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान.
जमली आहे सध्या तरी आमचा मंचावरती मैनुद्दीन शेख आणि योगेश भोईर 4 दिवस जोडी टिकली पाहिजे पेरा योच पाहिजे 22 धावा आहेत 1 विकेटचं नुकसान ओहो एज होती यावेळेला विकेट किपरने मागे बॉल पकडत असताना थोडासा वेळ घेतला पण धाव त्याने दिले नाही ॲट देन काय पाहिजे होता डॉट बॉल सो शेवटच्या क्षणाला पुन्हा विकेट किपरने स्वतःची चूक लगेचच सावरली 22 धाव आहेत थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला सिद्धू पाहायला मिळतोय तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रितेश पाटील 12th मॅन आमचे नागावचे लॉगर आहेत लॉफ्ट केलाय व्यवस्थित कनेक्शन नव्हतं वाईडिश लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहे रोहित चांगली फिल्डिंग थ्रोही चांगला एकच जा मिळेल सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 23 उदय मडवी व्लॉग्स यूट्यूब वरती तुम्हाला त्यांचे डेली व्लॉग्स पाहायला मिळतील आजची रजनी आणि आज नागावचा खेळ कसा झालाय जरूर त्यांच्या व्लॉग वरती देखील तुम्ही जाऊन बघू शकता पाहू शकता ते जरूर आपल्याला सांगतील बॉलर्स बॅक फॉलो थ्रो मध्ये अडवलाय गुड फिल्डिंग टाळ्यांचा आवाज येतोय म्हणजे नागावचे समर्थक देखील उपस्थित आहेत आणि षटकारानंतर कदाचित खार्डीचाही आवाज येईल म्हणजे हा सामना शेवटपर्यंत रंगेल मी अगोदरच म्हणालो की ऑडियन्स जेव्हा रिस्पॉन्स देतो तेव्हा समालोचन करण्याची मजा वेगळी असते रनवेमध्ये थोडासा अडथळा पुन्हा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती जाईल सिद्धू खार्डीच्या प्रेक्षकांचा आवाज येतोय नागावचं मांटान मैदान जरूर आता फेमस होईल या क्रीडा स्पर्धेद्वारे स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक दुसऱ्या पर्वामध्ये थोडा थांबला ऑन साइडला टर्न करण्यात त्याला हुक केलाय 1 हँडेड हुक लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार आता गाणं बरोबर वाजलं मी डीजे ऑपरेटरचं कौतुक करेन कारण या अगोदर स्टेप याच येत होत्या आरमुट्या हे त्यांच्या स्टेपला सूट झाल्या आता 27 धावा धावफलकावरती आहेत मैनुद्दीन शेख आणि योगेश भोईर डाव्याने बिनजोड आहेत ऑल लॉफ केला ऑन दी अप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर इट्स आउट ऑफ साइट षटकार खाडीच्या प्रेक्षकांनी आपण या अगोदर बघितलं उजव्या बाजूला माना त्यांच्या वळलेल्या होत्या त्याचं कारण ते फॅन झालेले आहेत योगेश भोईर आणि मैनुद्दीन शेख यांचे
केतनचा बॅटिंगचा आनंद घेत आहेत आणि मंचावरती षटकार चौकार आल्यानंतर या डान्सचाही आनंद ते घेत आहेत. 38 धावा, 1 विकेटचं नुकसान आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय नयन मडवी. इकॉनॉमिकल बॉलिंग करावे लागेल. मालिकावीरची बाईक आणि या 3 सायकल तुम्हाला पाहायला मिळाल्या. लॉफ्ट केलाय बॉल, कुठे लुकलुकत्या ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड आउट ऑफ द पार्क. मोठा षटकार. फ्लॅट आलाय पा, असं वाटलं की फार उंचावरून गेला. आता ऍक्शन रिप्ले मध्ये बघितल्यानंतर समजलं. पावा पॅक प्रल्हाद पाटीलचा पावा पॅक फटका आलाय. 44 ला टच करतोय सध्या गावदेवी कार्डी. अटॅक 6 ला 10 प्रल्हाद, 8 ला 20 केतन. राईट झाला बॉल, हुक करायचं होतं. चांगला चेंडू, मसालेदार बाउन्सर आलाय. गोलंदाज आपण पाहतोय नयन कडून आणि या बॉलची गरज आहे सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या नागावला, कारण या सिच्युएशन मध्ये 50 धावा चेस करणं इझी नसेल. आणि समोर बॉलिंग युनिट कोणते खार्डीज आहे, सौरभ ज्यामध्ये, आतिश ज्यामध्ये, केतन ज्यामध्ये तुम्हाला विशाल पाहायला मिळेल. सो इझी नसेल धावा चेस करणं, त्यामुळे आता सध्याच तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. प्रल्हादचा पुन्हा आडव्या बॅटने मागच्या बॉलला सरळ घेतला, आता आडव्या थेट मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार. पन्नास धावा. यावेळेला फार उंच गेलाय, झेलची संधी, लॉंग ऑफला फिल्डर वेल जज कॅच. फलंदाज बाद, रुद्र माळीने टिपलेला झेल. 50 ला पार्टनरशिप ब्रेक होते. प्रल्हादने योगदान दिलं 16 धावांचं. 54-2 गावदेवी कार्डी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. जबरदस्त बॅटिंग राहिली प्रल्हादची. स्लॉग हिटर आहेत या मॅच मध्ये, लवकर आले त्याचं कारण होतं लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. जितके मोठे फटके येतील तितकं बेनिफिट असेल. आणि खाडीची रन मशीन मात्र आता 4थ्या क्रमांकावरती. 2 बॉलचा खेळ फक्त बाकी आहे. पण या स्पर्धेमध्ये केतन मात्रे जो खाडीचा फलंदाज आहे, आता नॉट आउट आहे. जबरदस्त खेळ केलाय. जुसिया फॉली लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार. नयन मडवी तयार. 18 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये कर्ज झाल्यात नयनच्या. पुन्हा खेचलाय आणि इथे बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक सौरभचा बॅटमधून आलेला षटकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 62. 62 धावा आणि 63 धावांचं चेस आता करायचंय फर्स्ट सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. गावदेवी 12-13 नागावला बनवायचा 63 धावा. यस, गाणं जरूर वाजेल, डान्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण कार्डी आता लवकरात लवकर मैदानात आतमध्ये उतरा. शेवटचं एक सेशन बाकी आहे मॅचचं, आणि जिथे पुन्हा एकदा रायगडची मुलूक मैदानी तोफ येतील तुमच्या समोर. रोहित जंचेक, नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सर. मी मात्र आपली रजा घेईन. उद्या ठीक भेटूयात 6:30 वाजता दुसऱ्या रजनीमध्ये. पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना असेल वेळेवरती पोहोचा. आपण थँक्स टू डीजे ऑपरेटर, थँक्स टू मॉडर्न टेनिस क्रिकेट, थँक्स टू अंपायर.
थँक्स टू मॅनेजमेंट टीम. आणि त्याच बरोबरीने कार्डेच्या विशालदादा पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. मान्यवरांची आता देखील काळजी घेतली जाते, हेच या व्यासपीठाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मॅनेजमेंट टीमचं मी मनापासून कौतुक करेन. पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करून मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण जाऊ पुढच्या या सेशनसाठी. ठीक, उद्या भेटूया आपण 6:30 वाजता. थँक्यू. थँक्यू करण. वेलकम बॅक. जागू नका मित्रांनो, कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सामना शेवटचा सामना आहे. कारण जसं सेक्शन संपलं तसं मात्र नागाव संघाच्या प्रेक्षकांकडून आवाज झालाय की मोठं आव्हान नाहीये, निश्चित मोठं आव्हान नाहीये. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात म्हणजे मोठं आव्हान नाहीये. होणार सर्व काही ठीक होणार. यस, आमचा हा व्यासपीठ दाखवला जातोय. स्वर्गवासी रामदास स्मृती चषक सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. हे संपूर्ण सकाळ आपण सायंकाळचं वातावरण पाहिलं, ज्या पद्धतीनं उद्घाटन सोहळा संपन्न झाला याची देई याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा उद्घाटन समारंभ पाहिला. आणि ही स्पर्धा घराघरात पोहोचली. हा बघा, हा व्ह्यू ज्या बीचच्या मी बोलत होते, या विषयी दिस इज अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ let Ramdas Memorial Cup 2025. This tournament is going forward with these beautiful moments. Very good into all of you present here. So now back to cricket. 63-24 63 धाबा कुटायचे आहेत. काय फटकेबाजी केली खाडी संघाची. खाडी संघाने यासाठी फलंदाजी घेतली होती. त्यांना माहिती आहे त्यांचे दबाव तंत्र. अशोक, जेव्हा खाडी संघ प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करतोय, मोठ्या डाबा कुटतोय आणि नंतर मध्ये समोरच्या संघाला दबाव खाली आणि तो दबाव तंत्र त्यांचं. विशाल मात्रेने सुरुवात दमदार केली, त्यानं कुठल्या 11 धाबा आणि केतन मात्रेनं ज्यांना मगाशी 50 धाबा कुठल्या त्यांना आता कुठल्या 8 चेंडूमध्ये 20 धाबा. त्याचा बॅटिंग स्टाईल देखील चांगला राहिला आहे. प्रल्हाद मांद्रा त्याला देखील संधी मिळाली, त्या देखील संधीचं सोनं केलं. 9 चेंडूमध्ये 16 धाबा कुठल्यात आणि सौरभनं काय लय लूट केली. त्यानं 2 चेंडू भेटले आणि ते 2 षटकार मारलेत आणि ते 2 षटकार नसून त्या आता 13 धावा असतील तुमच्यासाठी, हे विसरता कामा नाहीये. त्यानं बनवल्यात 12, मग ते बनवायचे तुम्हाला आता 13, म्हणजे 63 धाबा कुठायच्या आहेत. चला नागवा संघाला आपण शुभेच्छा देऊया. खाडी संघाला देखील शुभेच्छा. दिनेश शेठ पाटील आमचे अजून देखील सामना पाहतात, स्वागत आहे तुमचं देखील. प्रेक्षक आहेत अशोक अजूनही मैदान होते, याचं कारण आहे नागाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे. ते इथनं चालत 5 मिनिटाच्या अंतरावर जातील. खाडी संघ थोडासा बाजूला आहे, आम्ही देखील 10 मिनिटावरती आहोत. बघायचं आहे येणारे षटक 24 चेंडू आणि गरज 63 धावांची. शेवटचा सामना. दोन्ही संघांना विनंती, तुम्हाला जर सामना खेळताना झोप येत असेल त्या ट्रॉफ्यांकडे बघा. ही ट्रॉफी तुम्हाला ऊर्जा देईल, कारण या ट्रॉफीसाठी तुम्ही खेळताय. जर हरलात तर ट्रॉफीला मोकलात, जर जिंकलात तर एका ट्रॉफीवरती नाव करून जाणार. ती ट्रॉफी तुम्हाला शेवटच्या दिवशी 100% मिळणार. त्यामुळे जर तुम्हाला झोप आली असेल, जर सुस्ती आली असेल तर ट्रॉफीकडे बघा, ही तुम्हाला ट्रॉफी स्फूर्ती देईल. तर उद्याचं लॉट्स तुमच्या समोर. उद्या सोनापाडा समीरचा संघ आहे वर्सेस काटे जयदुर्गा माता. हा सामना दुसरा आहे, पण हा सामना पहिला खेळण्यात येईल. त्यामुळे दोन्ही संघांना सोनापाडा संघ आणि काटे संघ ठीक 6 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 6:30 टॉस होईल, 6:45 चेंडू पहिला फेकला जाईल. येस, गोडगाव, बामाली, जुनी डोंबिवली, शिरडोन, कौसा आणि खांबालपाडा. चला उद्याचं लॉट्स तुमच्या समोर. 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. मात्र ही स्पर्धा मी मगाशी देखील म्हणतो, कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली नाईट स्पर्धा, ज्याचा मान मिळाला आहे तो आमच्या या आयोजकांना, भोईर परिवाराला, त्यांचं आपण अभिनंदन करूया. चला सामना स्पीडअप करा प्लीज, आम्हालाही जायचं मित्रांनो. डे नाईट स्पर्धा सध्या सुरू आहेत. चला प्रेक्षकांना देखील त्रास होतो, त्यांना देखील उद्या कामावरती जायचं आहे, कारण उद्या फ्रायडे संडे नाही आहे. चला आयोजकांना देखील उद्या यायचं आहे. चला आपण सुरुवात करूया सामना. सर्व जोडी पायदारती रात्रीचे वाजतात ते मध्यरात्रीचे 2:29. तापमान मैदानावरती 16 डिग्री कमी झाली. मग ते बघायचं आहे, भरपूर लोकांची डिग्री वाढते रात्री, मग ते तापमानाची कमी होते. या आपण म्हणणार सामन्याकडं प्रेक्षकांचा प्रचंड सहकार्य, स्पर्धेला उदंड मी म्हणेन सहकार्य. पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद, असाच प्रतिसाद कायम राहू द्या शेवटच्या चेंडूपर्यंत. पाण्याच्या दिवशी सर गोलंदाज तयार. पहिला चेंडू वेगवान,
चेंडू कधी गेला, कधी टाकला, कधी पडला, कधी विकेट किपरनं गॅदर केलं कळलंच नाहीये. हीच खासियत आहे सौरभची. सौरभने 2 चेंडू 2 षटकार मारले शेवटच्या. त्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं कसं करावं ते सौरभकडनं शिकावं. रोहित स्ट्रायकेंडला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ज्या रोहितनं हे मैदान अक्षरशः गाजवलं, रोहितनं प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. बघायचं तो रोहित सामन्याला न्याय देणार का. रोहित तयार. ओ याली फॉलिंग स्लिप मारायचा प्रयत्न अक्षरशः झोपलाय मात्र नाही जमलं. डॉट चेंडू. थँक्यू MTC, थँक्यू DJ, खूप चांगलं सहकार्य. थँक्यू अशोक, ऑल कॉमेंटेटर्स और अंपायर्स, जेंटलमॅन थँक्स, लॉट ऑफ थँक्स, व्हेरी गुड जॉब. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द अंपायर्स, व्हेरी गुड जॉब. कौतुक केलं त्यांचं महेंद्रने देखील मगाशी. आणि व्हायला हवं. बघा फॉलिंग स्लिप मिळण्याचा प्रयत्न. फलंदाज झोपतात, पडतात, मात्र आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला गावासाठी खेळायचं आहे, आम्हाला क्रिकेटसाठी खेळायचं आहे, आम्हाला गावाचं नाव मोठं करायचं आहे आणि आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. हा साठी संघर्ष असतो ग्रामीण क्रिकेटचा आणि म्हणून तर ग्रामीण क्रिकेट आम्हाला भरपूर आवडतं. राऊंड विकेट. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. जागेवरनं क्रिकेट खेळलं जात नाही मित्रांनो. फुटवर महत्वाचं आहे. त्याला शुद्ध मराठीमध्ये पदतालित्य म्हटलं होतं. हे फार महत्वाचं आहे. नाही जमलं. गोलंदाज खूप चांगली. सौरभ इन ॲक्शनमध्ये. खाडी संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. त्याला फाईट करतोय इथला स्थानिक संघ म्हणजे निश्चित नागाव संघ. 12-13 नागाव संघ. गावदेव खाडी आणि 12-13 नागाव संघ. एच आणि यास नशिबाचा चौकार मिळणार. चेंडू जातोय मागे आणि चेंडूचे चेसिंग मात्र होत नाहीये. शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि चेंडू हिट झाला बाउंड्री लाईनला. पहिला चौकार. तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये अशोकने आम्हाला सांगितलं की प्रथम पारितोषिक खाडी संघानं पटकावलं होतं डे फॉर्मॅटमध्ये. द्वितीय क्रमांक रोहिंजन होता. तृतीय क्रमांक नागा होता. बघायचं हे 2 संघ जे पहिला आणि तृतीय क्रमांक पटकावले होते ते दोन्ही संघ ट्रॉफीसाठी खेळतात. राऊंड विकेट. ओ चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजा फुटवर होता. त्याचा फटका खेळण्याचा फायनली क्लिअर करायचा प्रयत्न होता. नाही जमलं. वेळ गेली. कार्यक्रम संपला. सत्ता गेली. शानपण संपलं. 4 धाबा 0 बाद. सुरुवात चांगली नाहीये नागाव संघाची. वेल बिगिनिंग इज हाफ डन. इंग्लिशमध्ये नेहमी म्हटलं होतं बिगिनिंग महत्वाची आहे. ओ व्हाट अ शॉट. लॉंग चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. फंटास्टिक स्ट्रोक. परफेक्ट मिड ऑन द बॅट. सीमा पलीकडं पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. खूप सुंदर फटका सजवलाय. व्हाट अ शॉट. आणि काय नजाकत होती. 10 धावा पलकावरती. पोलीस ठाणे नको मित्रा. आणि मित्रांनो वाचता देवा गाण्यांकडे दुर्लक्ष करा. पोलीस ठाणे मॅटर नका करू. चांगले नागरिक बना. स्वतःसाठी जगा. देशासाठी जगा. नाही जमलं तर स्वतःसाठी जगा. पण हे मॅटर करू नका. हे फार बेकार आहे मित्रांनो. आमच्या बाजूला सेंटर जेल आहे. ते जेल नाही नरक आहे. तलोच्या मध्यवर्ती कारागृह आमच्याच जमिनीवरती आहे. चांगले नागरिक बना. चांगले क्रिकेट केला. स्वतःसाठी जगा. लाईफला एन्जॉय करा. क्रिकेटला एन्जॉय करा आणि आपलं आयुष्य जगा. बॅक टू क्रिकेट. 18 चेंडू 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कठीण आहे निश्चित आहे. मग त्या नागाव संघाचा ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे तसं वाटतं की सामना कधी कमबॅक करू शकतोय आणि कधी शिरकाव करू शकतोय. स्थानिक गावातला संघ ज्यावेळी मध्ये खेळतो तेव्हा अपेक्षा भरपूर असतात. अपेक्षा उंचावतात स्थानिकांच्या. मग त्या अपेक्षांचं ओझं त्या ओझ्याखाली किती संघ दबलाय हे फार महत्वाचं आहे. कारण नेहमी आपण अशोक म्हणत असतो जबाबदारीचं ओझं फार महत्वाचं असतं. लहानपणी आपल्याला आई सकाळी स्कूलमध्ये जायला उठवते. मात्र आता जबाबदारी उठवते. आता आई नसते उठवायला. जबाबदारी फार महत्वाची आहे. त्यामुळे खेळ आणि जबाबदारी आणि त्या जबाबदारीतनं वाढलेल्या अपेक्षा हे फार महत्वाचं असतं. 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. या षटकामध्ये किती धावा येतील ते सामना ठरवते सामन्याचं भविष्य. नागाव संघ कमबॅक करणार सामन्यामध्ये. दोन्ही संघांचं लक्ष लागलंय ट्रॉफीकडं. कारण दोन्ही संघ मागच्या वर्षी ट्रॉफी घेऊन गेले होते. आता मात्र एक ट्रॉफी जिंकणार आणि एकाला ट्रॉफी सोडावी लागणार. कारण क्वालिफाय सामना आहे. जो जिंकला तो पुढे गेला. जो हारला तो ट्रॉफीला मुकला. मध्ये सामना असा होऊ द्या त्या प्रेक्षकांचा पैसा वसूल होऊ द्या. कोणी हरो कोणी जिंको. सामना चांगला हो. नवीन गोलंदाज सज्ज झाला विशाल म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये काय अटॅकिंग म्हणजे दाखवते विशालनं. तो सज्ज झालाय राऊंड विकेट असताना. ओ अटॅकिंग फटका.
ग्राउंड डाऊन द ट्रॅक आला होता, मात्र उंची जास्त, नो मॅच नावे चेंडू लँड होतोय, 2 धाबा मिळणार. हिट करण्याचा प्रयत्न आदेश आला होता तिथे, मात्र नाही जमलं. अतिशय डोक्यावरती हात ठेवलं, पश्चाताप झाला त्याला, कारण चेंडू जर हिट झाला असता, इफ द बॉल हॅड हिट टू स्टंप द बॅट्समन वुड हॅव गॉन. ही हॅज बीन व्हेरी लकी. लेफ्ट फॅक्टर ऑन आहे त्यामध्ये. 10 धाबानंतर धावसंख्या पुढे फ्लाय होणार, ती मात्र 1 न वाढणार, 2 ने वाढणार, 12 वरती येणार. 12 वाजलेत, 1 वाजून 1. पुन्हा काही षटकाची सांगता होते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजून देखील मध्ये होती आहे. भरपूर मान्यवर आमचे, हा संपूर्ण भोईर परिवार ज्यांच्या माध्यमातून आयोजन आपण पाहतोय. नारायण शेठ भोईर आमचे, कारुराम शेठ भोईर, हरचंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष शेठ भोईर आणि संपूर्ण भोईर परिवार यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा या परिसरात आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीतील नामांकित स्पर्धा. अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय, उंची जास्त होती, चेंडू मात्र टेक ऑफ झाला, फलंदाजाला चेंडू बीट केलाय आणि पंच सांगते लेग बाय चिकून करत असताना 1 धाव येणार. धाबा कशा होत क्रिकेटमध्ये येणं फार महत्त्वाचं असणार आहे. मग ते लेग बायच नाही होत, बॅट नाही होत, कारण लिमिटेड ओव्हर्स जेव्हा आपण खेळतो तेव्हा धावा येणं फार कालाची गरज असते. आणि ते धावा आल्या, स्ट्राईक देखील चेंज झाली आणि 1 धाव सेकंद आकार येतोय. 13 धावा, 63 धावा कुटायच्या आहेत, अजूनही 50 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे, मात्र वातावरण देखील तेवढं चांगलं आहे, ॲटमॉस्फिअर चांगलं आहे. मध्ये बघायचा सामना कोण जिंकणार हे महत्त्वाचं असणार आहे. जो जिंकणार तो क्वालिफाय होणार आणि फायनलच्या दिवशी येणार एखादी ट्रॉफी निश्चित घेऊन जाणार. ट्रॉफीसाठी सुरू असलेला सामना, दोन्ही संघानं चांगला घाम घातलाय आतापर्यंत. दोन्ही संघाची लढाई चांगली झाली मागच्या 2 सामन्यामध्ये. आता तिसरा सामना खेळतात. फुल टॉस, अटॅकिंग फटका, मिस टायमिंग होतोय. सौरभ चेंडू खाली, फलंदाज बाद. आज की रात सौरभ के नाम मैं कहूंगा का जिथे जाईल तिथे सौरभ. 2 षटकार सौरभ, चांगली गोलंदाजी सौरभ, जेल टिपला सौरभ आणि आता डीजे. देखील कौतुक करतोय, तू देखील प्रेक्षकांची झोप उडवतेस मी म्हणेन. कारण अशोक, सर्वच प्रेक्षक आहे ना क्रिकेट पाहण्यासाठी येत नसतात. काही प्रेक्षक कॉमेंट्री ऐकण्यासाठी खास येतात, काही प्रेक्षक डीजे ऐकण्यासाठी येतात, काही तर बाजूलाच बसतात, त्यांना क्रिकेटची घेणदेण नसतं, ते रात्री झाल्यानंतर घरी जातात. असे भरपूर प्रेक्षक असतात. कारण हौशे गौशे नवशे सगळ्या प्रकारचे क्रिकेटमध्ये लोक येत असतात. आणि सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. या सुंदर ट्रॉफ्या, आकर्षित ट्रॉफ्या, डोळ्यांना हव्या अशा वाटणार ट्रॉफ्या. 15 चेंडू 50 धावांची गरज आहे. सामना रंगणार. लवकर बॅटचा फेस ओपन केलाय, फलंदाजाचा फुटवर होता, मात्र गोलंदाजी खूप अचूक टप्प्यावरती झाली. त्याची लेन, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, सुपर बॉलिंग. देयर इज अ नो चान्स फॉर द बॅट्समॅन. गुड डिलिव्हरी. जर डॉट डिलिव्हरी गेल्या तर नागाव संघाला हा सामना कठीण जाईल, कारण प्रत्येक चेंडूमध्ये धावांची तर फार गरज आहे. 15 चेंडू 50 धावा असताना तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये 3 अधिक धावांची गरज आहे. डॉट चेंडू मागात पडू शकतील. ओर द विकेट. आणि हे डॉट चेंडू खाडी संघाला मात्र संजय तिथे उंच खेळलाय चेंडू आणि मात्र नाही. आता झेल सुटलाय. अतिश आलाय चेंडू खाली. अतिशनं मगाशी देखील गोलंदाजी खराब केली होती, तोच अतिश मध्ये आलाय. आज त्याचा दिवस नाही कदाचित, आज दिवस सौरभचा आहे. 14 धाबा 1 बाद. पंचाचं देखील कौतुक, खूप चांगली कामगिरी करत असताना डे नाईट स्पर्धा कव्हर करतात, तरी देखील त्यांची करडी नजर. मगाशी पंचाने एक शॉर्ट रन दाखवले, याच्यावरनं कळतंय की पंचांचं लक्ष किती केंद्रित मध्ये होती. 13 चेंडू 49 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. विशाल चांगली गोलंदाजी करतोय, कोणत्या प्रकारे देत नाही संधी तो फलंदाजांना मोठे फटके घेण्यासाठी. हेच तर विशेष कौतुक राहिलंय. ते विशालचा अनुभव आहे त्याच्याकडं, त्या अनुभवाचा वापर करतोय. शेवटची डिलिव्हरी, खेचला फटका, मात्र मिस टायमिंग. विशाल स्वतः चेंडू खाली, फलंदाज बाद. आता मात्र येणारे चेंडू 12. आता खाडी संघ जागा झालाय बघा. आता खाडी संघाच्या आरोल्या आल्यात, त्यामध्ये सामना आपल्या दृष्टिक्षेपात आलाय. 12 चेंडू 49 धावांची गरज. डीज आहे.
सांगतील आम्हाला षटकामध्ये अशोक किती धावा आल्यात? 4 धावा. वाटतं इकॉनॉमी बॉलिंग काय गोलंदाजी राहिली याला विशालची. येणारी चेंडू आता मात्र 12 आणि गरज 49 धावांची. सामना निसटतोय, हो निसटतोय. खाडी संघ मजबूत स्थितीमध्ये, हो निश्चित मजबूत स्थितीमध्ये. सामना बॅलन्स नाहीये कारण सामना 60% खाडी संघाच्या बाजूला आहे, 40% सामना हलवून निष्ठच चाललाय तो मात्र नागाव संघाच्या माध्यमातून. कारण सामना जर पकड मजबूत करायची असेल तर या षटकामध्ये धावांची गरज आहे, आतिषबाजीची गरज आहे. 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, वेगवान जलदगती गोलंदाज खाडी संघाचा आतिश म्हात्रे, ज्यानं मगाशी जेल सोडला. आतिश चेंडू खाली आला होता, तोच आतिश पाटला केला चेंडूचा. चुकीचं शॉटचं सिलेक्शन आणि आतिश चेंडू खाली फलंदाज बाद. चुकातनं शिकलाय आतिश. आता मगाशी चूक केली आता सुधारली. आता चेंडू 11 आणि गरज 49 धावांची. चेंडू 49 धावांची गरज. आता मात्र पकड निर्माण केली ती मात्र पहिल्या चेंडूवरती आतिशनं. ग्लास करायचा प्रयत्न, लेग ग्लास करायचा होता, नाही जमलं. फुटबॉलचा वापर देखील चांगला होता. लेंथ मिस केली, लाईन मिस केली आणि मात्र फलंदाज बीट केलाय. कौतुक करीन मी आतिशचं. आतिशची गोलंदाजी बघा किती भेदकता दाखवते, गती प्रदान करतोय, ॲक्युरेसी दाखवतोय, परफेक्शन ठेवतोय आणि योग्य लाईनवरती गोलंदाजी करतोय, चांगलं डायरेक्शन ठेवतोय आणि फलंदाज मात्र बीट करतोय. येणारी चेंडू 10 आणि गरज 49 धावांची. नाहीये आता मात्र नागाव संघाला मुश्किल आहे मैदानावरती. एकच धाव मिळणार, एका धावेने काहीच होणार नाहीये. येणारे चेंडू आता मात्र अशोक आम्हाला सांगतील 9 आणि गरज 48 धावांची. आता कठीण झालंय. आता खाडी संघाला चाहूल लागली ती मात्र ट्रॉफीची. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ यावर्षी देखील ट्रॉफी पटकावणार आता निश्चित झालंय. मात्र अजूनही वेळ आहे. नागाव संघ इथनं उंची घेऊ शकतोय, मात्र आता वेळ कमी आहे आणि मात्र थोडासा आता त्यांच्याकडं दबाव असणार आहे. 9 चेंडू 48 धावांची गरज. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिरवला चेंडू, फिंगर रोल केले चेंडूवरती. कारण नागाव संघानं मागच्या 2 सामन्यामध्ये दिलेला परफॉर्मन्स खूप चांगला होता. मात्र असंच असतं अशोक, आपण भारताने यावर्षी विश्वकपमध्ये 10 सामने जिंकले, फायनल जिंकता आली नाही, काही फायदा नाहीये. असंच झालं नागाव संघाचा. आता तुम्ही 2 सामने जिंकलेत, महत्वाचे नाहीत. ह्या सामना ट्रॉफीसाठी होता, हा महत्वाचा होता. प्रयत्न सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. क्षेत्र पोहोचलाय, यस. विशाल चेंडू खाली पोहोचला, मात्र तरी मागणं आवाज आला प्रेक्षकांचा, शाबास, चांगला प्रयत्न केलाय. हे आमचे प्रेक्षक असतात, हे त्यांचे सपोर्टर असतात, हा त्यांचा आत्मविश्वास उंचावणारे सपोर्टर असतात. आणि 7 चेंडू 46 धावांची गरज आहे. किती लॉंग चेस केला बघा विशालनं. मी मगाशी देखील सांगितलं होतं विशालचा फिटनेस खूप चांगला आहे आणि तो प्रयत्न करत असताना 7 चेंडू 46 धावांची गरज आहे. नाहीये आता नाही जमणार, कारण आता फलंदाज देखील बाद होणार. 7 चेंडू 46 धावा. आता मात्र खाडी संघ एक ट्रॉफीवरती नाव कोरणार. मी मगाशी देखील म्हटलं अशोक, तुम्हाला जे करायचं ना ते महत्वाच्या सामन्यामध्ये करायचं आहे. साऊथ आफ्रिका अशोक सगळे सामने जिंकतोय, मात्र अजूनही विश्वकप जिंकू शकला नाहीये. ह्याचं कारण आहे फायनलला दबाव घेतो आणि दबावामध्ये संघ हारतो. तेच झालं भारताच्या बाबतीत देखील आणि नागाव संघाला देखील तेच झालं. आता मात्र खाडी संघाचं कौतुक यासाठी करेन, त्याने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. ते दबाव तंत्राचा वापर करतात. ज्या पद्धतीने दहिसर संघ, राहुलचा संघ आपण बघतोय बुलेट ट्रॉफीमध्ये, या संघाने नेहमी टॉस जिंकला, नेहमी फलंदाजी केली आणि समोरच्या संघाला डॉमिनेट केलं आणि हे तंत्र वापरलं खाडी संघानं. येणारी चेंडू आता मात्र 6 आणि गरज 46 धावांची. चांगली स्पर्धा. स्वर्गवासी रामदास स्मृती चषक 2025 पर्व, वर्ष दुसरं आणि दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा चर्चेला उदाहरण येते. प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नाक्यावर फक्त एकच चर्चा, ती म्हणजे स्वर्गवासी रामदास स्मृती चषक दहिसरच्या स्पर्धेची चर्चा. 7 चेंडू 46 धावांची गरज आहे. आता विषय थोडासा गंभीर झालाय. सात चेंडू 46 धावा. रात्रीमध्ये विषय गंभीर असतात, कारण फलंदाज खंबीर नाही आहेत, त्यामुळे गंभीर विषय झाले मैदानावरती. केतन म्हात्रे 50 धावा कुठल्यात, कोण विसरणार ह्या फलंदाजाला.
अशोक मला देखील मगाशी आश्चर्य वाटलं ज्यावेळी मी मगाशी फेरफटका मारत होतो फलंदाज केतनचं नाव सातत्याने कानावर पडत होतं. जेव्हा मी विचारलं की केतनने धाबा किती काढल्यात अशोकने सांगितलं 50. मला आश्चर्याचा धक्का बसला कारण 4 षटकामध्ये 50 धाबा काढणं वैयक्तिक इट्स नॉट इझी, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट बट ही हॅज डन व्हेरी गुड जॉब. 5 चेंडू 46 धावांची गरज. मजा आली या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये देखील. आता मात्र टेस्ट क्रिकेट खेळलं जातं. उद्या यायला विसरू नका मित्रांनो. स्पर्धेमध्ये 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 32 संघांना आमंत्रण केलं या स्पर्धेमध्ये आणि फायनलच्या दिवशी मात्र नक्कीच यायला विसरू नका स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी जो आपण प्रतिसाद आम्हाला दिला तो उदंड प्रतिसाद आम्हाला कायम लाभेल शेवटच्या चेंडूपर्यंत अशा मी अपेक्षा बाळगतोय. भोईर परिवाराचं अभिनंदन ज्यानं कल्याण डोंबिवलीची पहिली नाईट स्पर्धा भरवली. लेक्स्टमच्या आत बाहेर जाणार चेंडू पंच सांगतील वाईट. आता चेंडू 4 आणि 44 धाबा, 4 गडी बाद. आज थोडा उशीर झाला. खेळून विनंती सर्व संघांना 2:46 मिनिटं झाली. आज उद्या लवकर सुरू करायची स्पर्धा आपल्याला नाही जमणार. आता डॉट चेंडू 3 चेंडू 44 धाबा. माझा टर्न चालू होता ना, त्याला बोललो 4 2 चेंडू आणि 44 धावा. महेंद्र देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे महेंद्र. एक चांगला हार्ड हिटर फलंदाज दहिसर संघाचा. एकच चेंडू राहिला आता. सध्या तो मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहे. त्याचं देखील आपण स्वागत करूया. 1 चेंडू आणि 44 धावा. नागाव संघ हार्ड लक बट गुड फाईट. मागच्या 2 सामन्यात परफॉर्मन्स दिलाय, खूप सुंदर दिलात, मग या सामन्यात कमी पडलात. खाडी संघाने 3 सामन्यात चांगला परफॉर्मन्स दिलाय. चला तर आजच्या दिवसाचा विजयी संघ खाडी संघ. 43 धावांना सामना गमावा लागला. 43 धावांना हा पराभव जिव्हारी लागेल. यावेळी मात्र नागाव संघाला खाडी संघाच्या समर्थकांचं अभिनंदन. खूप चांगला सपोर्ट केलात. नागाव संघाच्या समर्थकांचं अभिनंदन. खूप चांगला सपोर्ट केला शेवटच्या सामन्यामध्ये. येस चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. लगेच पॅकअप करूया, वाइंड अप करूया कारण भरपूर उशीर झालाय. अशोक आम्हाला सांगतील. अशोक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड गोज टू येस येस अभिनंदन खाडी संघ. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ यावर्षी देखील तुम्हाला फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मात्र हार्डलक मागच्या वर्षी तृतीय क्रमांकाचा मेळावा पटकावणारा नागाव संघ मात्र 3ऱ्या सामन्यामध्ये बाद झालाय. बट गुड फाईट नागाव टीम. केतन मात्र ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. केतन लगेच यायचं आपण. मॅन ऑफ द मॅचची अवॉर्डची ट्रॉफी तुम्हाला आम्ही देऊ. पप्या शेट आमच्या यांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. येस पंचांची कामगिरी खूप चांगली. महेंद्र अजून कौतुक करतात पंचांचं. 3 पंचांचं खूप चांगली कामगिरी. मिस्टर रमाकांत पवार सर, मिस्टर निरंजन सावंत सर आमचे आणि मिस्टर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, व्हेरी गुड जॉब. चला सर्वांचा आभार व्यक्त करतो मित्रांनो. फलंदाज लगे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आम्ही डिक्लेअर केलं. लगेच यायचं आपण प्लीज. केतन लगेच या प्लीज कारण आम्हाला माइंडअप करायचं. 3 वाजलेत, भरपूर उशीर झालाय. कॅमेरामॅनचं देखील अभिनंदन. आमची संपूर्ण टीम ओम साई MTC, आमचे रोशन त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील अभिनंदन. चला प्लीज केतन लगेच या. केतन मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं तुम्हाला. पप्या शेट आमचे उभे आहेत. यू आर वेटिंग फॉर. चल प्लीज जॉईंट विथ अस. पप्या शेट द्या आपल्या शुभ असते. महेंद्र जॉईंट व्हा. महेंद्र आणि पप्या शेट यांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारताना केतनला स्क्रीनवरती आपण पाहतोय. अभिनंदन केतन, व्हेरी गुड जॉब. आजची रात्र गाजवलीच. 50 धावा कुठल्यात. पहिला फलंदाज ठरलाय या स्पर्धेचा 50 धावा कुठणारा. वेल डन, गो, व्हेरी गुड जॉब, प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट अचिव्हमेंट. चला महेंद्र पॅकअप करूया. येस चला सर्वांचा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. सर्व पंच सर्वांचा आम्ही आभार. स्कोरर आमचे अशोक, 3 पंच आमचे रोशनची सर्व टीम, सर्व आयोजक सर्वांचा आभार व्यक्त करतोय. खेळू प्रेक्षक सर्वांचा आभार. आयोजकांचा देखील
आणि स्पर्धा आज संपन्न झाली आजच्या रात्रीमध्ये असं आम्ही जाहीर करतो आयोजकांच्या वतीनं आणि आम्ही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.